कधी नाही ते आज पहिल्यांदा हा मुलगा आला मला वेळ हा मुलगा आलाय मला पहिल्यांदा वेळेत घ्यायला. 1.5-2 तासाचा वेट नाही करवलाय अजिबात. म्हणजे असं चुकून स्टेशनवरती कुठेतरी, पण ठीक आहे आला. हॅपी आहे मी आज खूप. आज मी लाडू वाटेन, साखर हत्तीवर बसून साखर वाटेन मी. तुला कसली पार्टी पाहिजे? मी लवकर आलो, मेरे को ट्रीट दो. सोजवळ कार्टी सोजवळ करिअर बनेल काय, घर गाडी मोबाईलचा हप्ता भेटेल काय, सांग बोला ना. करिअर बनेल काय, सांग बोला ना. करिअर बनेल काय, बोला ना. तुझ्या आहे पगाराचा दिवस, बोला ना. तुझ्या आहे पगाराचा दिवस, बोला ना. तुझ्या आहे पगाराचा दिवस, बोला ना. तुझ्या आहे पगाराचा दिवस. उधारी पाधारी देऊन हाती उरेल काय, सांग. आत्ताच आम्ही सोजवळ कार्टीचा शो बघून बाहेर पडलोय. शो वॉज टोटली अमेझिंग. त्याच्याबद्दल आम्ही नक्कीच नंतर सांगूच. पण आता पोरं बघा बाहेर पडल्या काय चेक करतायत. मग असे मॅटर झालेलं होतं थोडाफार, तर ते लोक चेक करतात की गाडी कुठे डॅमेज झाली आहे, काय डॅमेज झाली आहे. आता त्या आपल्या गाडीत किती ही अख्खी गर्दी जमा कशासाठी आहे? तर ती गाडीचा डॅमेज बघायला, की नक्की गाडीमध्ये किती डॅमेज झालाय, काय झालं. शित्या कट्टी कारण ह्याच्यासाठी की शित्याचा प्रॉब्लेम असा झालाय की यज्ञा दिदी असेल तिकडे मी जाणारच नाही. असं काहीच नाही बरं. आणि हे तू गेले 2 महिन्यापासून करतो. अगं ते प्रत्येक वेळेला काहीतरी रिझन होते म्हणून नाही येऊ शकलो. असो कट्टी उद्या जायचं आपल्याला, कट्टी. उद्या परवा. आता तू कट्टी. आहे ना इथे किती दिवस आहे? मी मित्रांनो सोजवळ कार्टी यांचा शो बघितल्यानंतर आता आम्ही आलेलो आहोत जेवायला. आणि ॲज युज्युअल हे बघा आपले ते गावठीचे कार्टे तिकडे बसले आणि त्या लोकांना कन्फ्युजन, नेहमीप्रमाणे कन्फ्युजन. आईस्क्रीममध्ये कोणता फ्लेवर घ्यायचा, जेवणामध्ये काय मेन्यू घ्यायचा. आणि हा तसाही बिझनेस. काय ऑर्डर केलं लक्षात नाही. लॉलीपॉप, प्रॉन्स, शेवगा, कोथिंबीर वडी. ओके, तर जेवण खावण झालेलं आहे. ॲज युज्युअल मी जेवणाची व्हिडिओ अजिबात घेतलेली नाही आहे बिकॉज जेवताना खूप भूक लागलेली. ओके फाईन. तर आता रात्रीचे वाजलेले आहेत 11:30 आणि आम्ही चाललोय मूवीला राजा शिवाजी. आम्हाला कधीपासून बघायची होती. तर हे गावठी वंशची 3 माकडं आलेली आहेत. कॉंग्रॅच्युलेशन्स फॉर 500K. आंबा खाऊन आम्ही सेलिब्रेशन. रोशन आंबा खा. एक तर घे पोट. आमची पोरं भरकटली आहेत आज. 500Kच्या खुशीमध्ये पोरं भरकटली आहेत. नाही रे शित्या. हा बोल. हे झालं आपलं. कुठे सरको. तर आज अंगारखी आहे. तर आम्ही बाहेर आलोय चंद्र शोधायला. जनरली आम्ही येतो की शूटसाठी आम्हाला चंद्राचे शॉर्ट्स पाहिजे असतील तर, पण आज आम्ही आलो जेन्युअनली चंद्र शोधायला की चंद्राची पूजा करायची. पण चंद्रमामा काय अजून आलेच नाहीये. आता आधीच सुरू झालं. आम्ही आज दिवसातून 2.5 व्हिडिओ शूट केल्यात. 2.5. तर आता आम्ही फायनली शीताला 3-4 तास थांबून ठेवलं की हा एक नाईटचं शूट करायचं आहे. बट देन वी रिअलाइज की आज नाही होऊ शकणार. मग आता आम्ही शीताला सोडायला घरी चाललो. त्याच्या शीतू दमला का रे? आज शीताची तब्येत थोडीशी ढासळलेली आहे आणि आम्ही दोघं पण खूप दमलोय. महेश नसेल दमला, त्याला काय कामं होती आज. मी आणि शीताने खूप कामं केली. हा बरा व्हिडिओ मध्ये त्याची बाजू घेतो का. अशा प्रकारे रोशन सुद्धा आलेला आहे. नमस्कार. तू कपडे बदलून आला? घेऊन जा संध्याकाळी बाहेर. काय बनवणार आहे आपण आज? एक रील पाहिली मी आपल्या. आपण काहीच नाही टाकणार कारण आपल्याला काहीच नाही. काय नाहीच्या भाजीसाठी मी काय नाही कापून घेतलंय, काय नाही टाकायला. आता कढई घेतले, त्याच्यात कढईमध्ये काही नाही टाकलंय, काही नाही उकळून घेतलं. आता मी काय नाही घेतलंय, आता मी काय नाही खाते, काय नाही. अशी स्क्रिप्ट करू शकता का? आज आम्ही क्रिएट करणार आहोत काही नाही. निकालो तुम कितना भी ब्लॉग, हम नहीं जाएंगे ब्लॉग पे. हे भारी होतं यार, हे भारी होतं. चला करायचं स्टार्ट. अरे 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 अरे
ब्लॉग चालू केला नाही 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 चल घेऊ. दीदी पुढे दादा एवढ्या जडीबुटी आणायला आपल्याला जंगलात जायला लागेल. करकट वूहू! एक शिट्टी मारायची वाटते. एवढ्या जडीबुटी आणायला आपल्याला जंगलात जायला लागेल. एवढं आयुर्वेदिक बघ एक मित्रांनो दिवसभर शूट केल्यानंतर आता आम्ही परत शूटला सुरुवात करतोय. हा मुलगा गेलेला डिझेल भरायला आणि आत्ता आलाय आणि हा तर झोपलेला. तू टायमिंग वरती आला म्हणजे तू येत नव्हतास म्हणून मी त्याला उठवलं नव्हतं. त्याला तू यायच्या आधी मी 2दा उठवलंय की लवकर उठ लवकर उठ. काय रे महेश कुठे चाललोय आपण? बंद कर तुमकडे. कुठे चाललोय आपण? ऍक्च्युली जेवायला चाललोय. ज्याच्यासाठी सरप्राईज होता तो यायलाच तयार नव्हता आणि अचानक अण्णा बोलले त्यामुळे ऍटलीस्ट समजलं तरी. मयूर आणि जागे वेडी बोल. पण मला जेन्युअनली खूप भूक लागली आता, खूपच भूक लागली. कारण मी 12 वाजता खाल्लंय महेश. 12 वाजता खाल्लंय मी. मुळात महेशला सरप्राईज द्यायला ह्यांनी बोलवलं. आम्ही दोघे इथे पोहोचलो हे निघून गेले. नाही समजलं त्यांना काय म्हणून. नाही समजलं. बोल तू बोल, सांग काय विषय झालाय सांग. माझा छोटा भाऊ आणि आमचा एक मित्र आहे मयूर, यांनी काहीतरी प्लॅन केलाय सरप्राईज पार्टी सगळ्यांसाठीच वाटतं. रोशन, क्षितिज, मी. मग आता त्यांनी आम्हाला बोलवलं इथं, आम्ही त्यांना भेटलो, ते आम्हाला हॉटेलला सोडून निघून गेले. काय विषय मला कळलं. पोरांना प्लॅन करताच येत. तर फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत. शित्या आणि तो मागे रोशन, ते दोघं पण आलेले आहेत. आणि मगाशी ज्यांच्याबद्दल किस्सा सांगितला ते दोघं जण सुद्धा आलेत. वेटिंगला थांबायला लागलं बसायला चावी देन गाडी तिकडे तर आज मित्र माझा नाराज आहे, माझ्या बोलत नव्हता कॉल करून, पण रोडमध्ये होता तो माझ्यासोबत. तर मग त्याच्यासाठी थोडी छोटीशी पार्टी ठेवली मी आज. म्हटलं सगळे बोरं बिरं थोडीशी ॲक्च्युली कसं नाही, पण कसं पोरं आले का सगळे खुश राहते. पोरं नाराज असले तरी बाई शित्याचा ऑरा तर बघ. नाराज होता मित्र माझा, म्हणून त्यासाठी एवढी पार्टी द्यायची गरज नव्हती. ऑर्डर देऊन टाकतो ना. तुला काय खायचंय? तुम्ही सगळेच व्हेज वाले नाही का? ऐक ना, आज इथं जगण्याचं असं काय नाही की आपले गावठी वाटीचे 500 झाले, तर आपण काय सेलिब्रेट केलं. सेलिब्रेशन आज मायफ्लिक्सचं कुठून ठरलं? गावठीचं ठरलेलं आपलं. हे माझ्यासाठी सरप्राईज होतं ब्रो. दादा थँक्यू. बस का भाई. बस समजलं. अचानक पण मग माणसाने एवढा टाइम केला याच्या. कसला काय टाइम केला. अरे सगळं बरं दे. संध्याकाळी 4 वाजता मला फोन करून सांगतोय यज्ञा दिदी. आणि सगळ्यात इम्पॉर्टंटली ह्याला फोन करून माझाच नंबर ह्याच्याकडे क्षितिजकडे मागितला. आणि मी फोन जेव्हा उचलला तेव्हा हा साहेब माझ्या बाजूला बसलाय. हॅलो मयूर बोलते. कोण मयूर? मयूर गोलापेली. तामिळनाडूला कोरिओग्राफीला जायचंय. म्हणजे समजलं होतं ऑलरेडी. मी बोलली त्याला. अच्छा ओके. हे आमच्या मित्र परिवाराकडून गावठी वाईनसाठी गिफ्ट. ओपन कर ओपन कर ओपन कर. अनबॉक्सिंग अनबॉक्सिंग अनबॉक्सिंग. अरे असू दे ना महेश. काय तू पण स्पॉइल मुमेंट स्पॉइल नको करूस. थांब जरा. हे कसलं भारी आहे.
दिस इज समथिंग स्पेशल. ओके आता एक काम करू, ऐक ह्याचं तुला नाही माहिती, एक एक करून ओपन करू दे. एक काम करू, तिघांकडे एक नाही एक एक करून ओपन करू दे, त्याचं सरप्राईज आहे. एक एक करून ओपन करा प्लीज प्लीज प्लीज. तिघं मिळून आहे ना, एकच म्हणजे एक एक फ्रेम ओपन करू. एक एक नाही, हा तिघं मिळून एक एक करा पण. हे ना तिघं मिळून एक एक ओपन करा, मग मी सांगेन. तू मध्ये तापलेलाच असतो. मी प्रत्येकाचे आणि रोशन प्रत्येकाच्या मध्ये न्यूट्रल असतो आणि क्षितेश प्रत्येकाच्यात काही ना काही रिएक्शन असते त्याची. ठिकाणची त्याची लागलेली होती. वेलकम, मोस्ट वेलकम. तू दिलंय हे जे दुपारी विचारत होतो ना, कसली गणगण करते तू, कुठल्या टेन्शन मध्ये, हे करत होती मी बसून. अरे मी काय म्हणतोय, पोरीने एवढी मेहनत घेतली आणि तुला काय झालं तर मस्त ते तसंच आहे. हे एमजी मीन्स मयूर बोला. मी तरी बोलले ना, बाहेरच्या गोष्टी सोडायच्यात खायचा. नाही सुटत नाही ते. या इकडे दादा या. श्याम दादा शर्ट पैसे दे तुझा. शर्ट भर दे रे. चालूच राहते एवढ्या मला 2 मिनिट थांब. तर मित्रांनो, इथे यांना अजिबात आयडिया नव्हती की आम्ही असं काहीतरी प्लॅन केलंय. आणि हे बघा, तुम्ही मागे बघतो त्यांच्या लोकांचं सेलिब्रेशन चालू. लाईक अचानक मध्ये संध्याकाळी 4 वाजता असं डिसाईड झालं की असं काहीतरी छान प्लॅन करूया. गावठीचे 500K कम्प्लीट झाले आणि अचानक मध्ये भयानक केलेले प्लॅनच नेहमी सक्सेसफुल होता. हेन्स प्रूव्ह. धन्यवाद दीदी. हो, तुमचं पण धन्यवाद. झालं बाबा फायनली. तुम्ही आल्याबद्दल. तुम्ही येणार झाली सगळ्यांची गिफ्ट सगळ्यांना रिसीव्ह झालेली ठरवलं आहे. असतं ना. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम. नाही मी प्लॅन काय होता बा, ऐक हा म्हणे तो येत नाही, म्हणलं मी ना घरी जातो, त्याला म्हणाल याज्ञाला घ्यायला आईस्क्रीम खायला जायचं. प्लॅन बी रेडी था. मी फोन केला नसता. दादाने फोन केला 100% आलेच असते. तुला खायचं आहे दीदी? हो मग ऑब्विसली, म्हणून तुम्ही बाहेर आली आहे. तू बोलली मला चालत नाही. कोणाला हो बोललेली? पूर्ण उन्हाळ्यात सीझन मध्ये पहिल्यांदा गोळा खातो. हो यार, मी पण नाही बोलेल. आम्ही नाही सिरियसली. एक मिनिट अमूल काय आहे ना आपल्या तुमच्याकडे असे फिक्स फ्लेवर असतात. उन्हाळ्यातला समर सीझन मधला पहिला गोळा. केसेस बांधून आले, खायला असं डिस्ट्रॅक्शन नाही झालं पाहिजे. एक नंबर. चिअर्स. सोडत नाहीये ते बघा. गोळा घेतलाय पण गोळ्यावाल्याची गाडी का सोडायची नाही लोकांना. हा कट्टा घेतला. शिदा कसा आहे? अरे मला तर छान वाटतोय. आता लय आंबट लागला. काय सांगतो, म्हणजे गोड खाल्लं का काय? मिक्स लागला. हे यार मला आवडला काला खट्टा, याचा काय प्रॉब्लेम आहे? शित्याचं बघ. तुमच्यासाठी मित्रांनो, रात्रीचे वाजलेले आहेत 12:30 आणि आम्ही आलोय शूट करायला. तर रात्रीचे 1:45 वाजता आम्ही आलेलो आहोत शूटला. प्रमोशनल व्हिडिओ आहे त्याच्यामुळे ती आज अर्जंट बेसिसवरती करायचीच होती. त्यामुळे 1 वाजता करतोय. येस. आणि या दोघांनी मयूरचे टी शर्ट. तसं नाही, आपलेच लोक राहते इथं उचलायला. टेन्शन नाही. वो हमारा डस्टबिन है वहाँ पे, हम उधर जाला देते सब, इसलिए टेंशन लेने की इधर किधर जलाने का, वो कचरा जलाने का, उधर देखो काला है. त्याने इथे आता बॉटल फेकली. वो अपना इलाका है, उसके टेंशन नहीं इधर, हम ही साफ करते हो. डालते भी हमें, जलाते भी हम. एक्सप्लेनेशन बोल ना, जस्टिफिकेशन किती देत आहेत. चले घे ना. आज का हमारा काम कंप्लीट हो चुका है. बाय 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 कॅमेरामॅन दीदी. कॅमेरामॅन दीदी बोलतो बघ मला. हे ती काळी कुठे गेली? पॅकअप. नाही, घरी जाऊन काम आहेत महेश आणि मला. करायचं चल पटकन. सी बाबा, हा मुलगा थाऱ्यावर बसून देत नाही. कुठे आलोय आपण? मायगाव देशमुख, कोपरगाव तालुका. म्हणजे आज शूट नव्हता आम्हाला आणि महेशला इथे देवदर्शनासाठी यायचं होतं, तर मी घरी एकटी राहीन म्हणून मला पण घेऊन आलेत. बट थँक गॉड घेऊन आलेत, नाहीतर मी खूप ब्युटिफुल व्ह्यू मिस केला असता. हे बघ 12 जोडपट घेऊन जाईल. अच्छा. ऐक ना ऐक ना. महादेवाचं मंदिर.
करायचं का रे आपण सुरू बिझनेस करूया ना. मी ऊस टाका नाही मी तेच मी ऊस टाकायला आणि तू फिरवायला. कसं नाही? तू बोट देशील का मशीन ऊस टाकायला आणि तू फिरायचं. मी का फिरायचं? मग? मग मला असं काहीतरी बनव की मी त्याच्यावर बसून फिरेन. यू आर एनर्जेटिक, यू आर पॉवरफुल, इंडिपेंडेंट वुमन. मग मी त्याच्यावर बसून फिरेन असं काहीतरी बनव. हाय गाईस, तर आज सकाळी सकाळीच सगळं कार्टून सारखं बघतोय. सकाळी सकाळीच एवढे सुंदर बनून आम्ही लोक चाललोय शूटला. शीता उठला. फोन कर ना, फोन कर. सकाळीच आम्ही आता आलेलो आहोत शूटसाठी. हा बघा तुम्हाला मी 3 जण दाखवते. गावठीचे 3 माकडं. भाई सूर्य डोक्यावरती आलाय आणि आम्ही शूट करतोय भर उन्हात. ह्या पुढच्या व्हिडिओजमध्ये आम्ही सगळे जर तुम्हा लोकांना काळे दिसलो, टॅन दिसलो. कसं वाटतं रे? नाही नको, काका तापलेत. शीता तर वैतागला. काय रे शितू? इथं झोप नाही झाली, काय नाही झाली. पण शीताला की शीता फुल स्लीव्स घालून आले. शीताला डोकं होतं. शीता स्मार्ट. काका तुम्ही इकडं ग्राउंड सोडून इकडं कुठे घेऊन चालले? जवळच लेक आहे. एक्सरसाइज नंतर स्विमिंग करूया. अलग लक्षात. कुठं चाललंय शीता? मंदिरावर. एक शीता. घरी चाललोय शूट करायचं. कुठे जाणार आहे? मी काय आणि म्हणतो, त्याच्यानंतर दुपारी आहे फ्री. त्याच्यानंतर परत घरीच येईन. काय करणार आहे? थोड्या वेळाने आहे फ्री. वांगीला जायचं जायचंय. नाही का? हा, जाऊ वांगीला. लगेच यायचं रात्री. जाऊ ना. आहे फ्री. माझी हिरडी सुजली आहे. मला आता हे लोक उपाय देत आहेत. हे मला फक्त काँग्रेस पार्टी. काँग्रेस गवत नाही माहिती. अरे काय त्या काँग्रेसच्या गावात आहे ना, लेप आहे ना दाढीला लावायचं आणि नंतर काय करायचं? काँग्रेसचा थोडा पाला आणि एक पोळीचा गुलका आला. संपला विषय. शीताच वेगवेगळा. त्या दिवशी नाव काय घेतलेलं उखाणा, आज काय वेगळं. सायन्सच्या बाबतीत आपला नाद नाही का? यांनी दिदी सोडायला जायचं. ऐक मग, घरी गेला का फ्रेश होय, कोणाला तरी गुरुवाडीला सोडायला लाव आणि 3x होती वॉशिंग लावली ती घेऊन इकडे इकडं दाराच्या घरी. हा आता लगेच मला स्क्रिप्ट बघायची होती. अच्छा सॉरी. देते ह्याला फोन देते. गाईज ट्रस्ट मी, सीन एवढा भारी केला आहे ना मी क्रिएट. महेशचा उद्या बड्डे आणि विषय असा आहे की त्याला असं वाटतं की आज मी घरी जाते, कारण मी 10 दिवसांपासून तेच बोंबलते की मला आज घरी जायचं आहे. आणि आता मी निघालो, फुल बॅग घेऊन निघालो आहे आणि अर्ध्या रस्त्यात जाऊन मी त्याला सांगणार आहे की नाही मी इथेच थांबणार आहे आणि रिटर्न येऊ. सो फुल सिरियस झाला तो. मला वांगणीला सोडायला निघाला आहे ऑलमोस्ट. चलो मजे करते. तर गाईज 10 दिवस वेगवेगळे 10 दिवस झाले का रे मला? हां मग किती दिवस झाले? एक आठवडा. तर 1 आठवडा वेगवेगळे शूट्स करून आता फायनली मी घरी जायला निघाली आहे. फायनली आमचा मुहूर्त लागला. मी संध्याकाळी किंवा दुपारी निघणार होतो आणि आम्ही शूट करून आता वाजलेत रात्रीचे 8:30. तर 8:30 वाजता हे आता ड्रॉप त्याचं तोंड दाखव ना, याच्यामुळे लेट झालं. शितू बघ रे. शीताला आई वांगणीला येतोय भाई. क्षितिज सेलिब्रिटी वांगणीला येत आहेत. आधी नाही करायचे, आज येत आहेत. काय माहित कसं सुचलं यायला. तू नाही येते ना रोशन? मला पूर्वी तर काय बाय. असं म्हटलं त्याला. पडली मी गाडीत. नंतर येणार आपण परत जाऊ. मी येईन परत, तेव्हा पार्टी करूया. हे नाही यावेळेला मी घ्यायला सांगेन तुला सोबत. शितूची दीदी ना. हाय शितूची दीदी. चला अनलॉक करा. भाई शीताचं तर काय, शीताचा ऑरा बघ. गाडीत बसतो. माहिती तुला वाटतं का आज रिटर्न येऊ शकशील? हो. कॉन्फिडन्स तर बघा. काय बोलला? चाललोय ना मला सोडायला. शितूची मम्मी. ही शितूची मम्मी, ही शितूची दीदी, ही शितूची मम्मी. हे व्हिडिओच सांगतोय मी. शितूची मम्मी.
काय सांगतो म्हणजे 4 लोकांनी ओळखलं पाहिजे. शीतलला जसं ओळखतं तसं तुला बाहेर गेलं ते शितीची मम्मी तुझ्यासोबत फोटो काढले. आपल्या मम्मी संग येते कधी कधी घरी फोटो काढायला. तुमच्या संग तरी फोटो काढू द्या. गर्दी झाली पाहिजे. फोटो घेऊ द्या मला फोटो. दुकानावर लाईन लागायला पाहिजे फोटोसाठी. काय हा घेतच नाही मी काय. अरे इथं नाही थांबू शकत. थांब थोडं पुढे घेतो. हॅलो त्यांनी ना आणि त्याच्यात ते म्हणते आमच्याकडे बोला. आय वॉज फ्रँकिंग मी नाही जाते. म्हणजे वांगण्याला जायचं नाही. वांगणीला जायचंच नाही. हॅपी बर्थडे माही. वांगणीला जायचं कॅन्सल केलं रे. म्हणजे खरं कॅन्सल जायचंच नव्हतं वांगणीला. टाइमपास आहे सगळा. हा जे खूप डिस्टर्ब करतो यार. आणि याच्यामध्ये सगळेच इन्क्लुड आहेत. म्हणजे हे दोघं तर रोशन तुझी मम्मी, अण्णा, माझी मम्मी, श्रुती, एव्हरीवन. आपलं छोट ओके. सो मला समजत नव्हतं की महेशला गिफ्ट काय द्यायचं बर्थडेला. जायचं तर पेट्रोल पंपला घे. जायचं वांगणीला चल जायचं. पेट्रोल पंप घे. आता तुम्ही प्रँक केला ना माझ्यासोबत. चल ना आता गाडी पेट्रोल पंपला. वांगणीशिवाय थांबणार नाही. पेट्रोल पंपला तर चल. आता गाडी वांगणीशिवाय थांबणार नाही. आता काय करायचं ठीक करा. आहे, चल. Your vehicle is running on low fuel. Please refill. आता घरच्यांना मला तुम्ही माझ्यासोबत प्रँक केला ना. आता तुम्ही मी चाललो वांगणीला. पोरीने केला उतरा हिला घेऊन जाय. आम्ही घरी काय सांगेल मी तर घरी काहीच बोललो नाही. गाडी वांगणीला टच होऊन येणार म्हणजे येणार. नाही रे दादा चल वांगणीला राऊंड मारून येऊ. काय वांगणी काय 4-5 गावात जाऊन आलो सारखं आहे काय 4-5 किलोमीटर आहे काय. वांगीला जायचं म्हटलं तर पोचू आपण 12-1ला. पुढे परत पहाटे 4ला घरी झोपायचं कधी का. कसं वाटलं माई? ही वाह्यात प्रँक. काही वाह्यात नव्हतं ह्याच्यामध्ये. आणि त्याचं झालंय. हिच्यासाठी काम उरकवतोय, शूट उरकवतोय, पटापट वांगणीला जायचंय. अरे काय वांगणी. गाडी वॉश करून आणली हा गाडी वॉश केली ती. गाई केली. शीताला 4 शिव्या पण घातल्या बिचाऱ्याला. असू दे. लवकर करत नाही. तर त्याच्यामुळे नाही घातलं. लय दिवसाचं बोलणं बाकी होतं त्यांना. तर मित्रांनो, ऍज अ फिमेल पार्टनर मला माहित नव्हतं की महेशला काय गिफ्ट द्यावं. म्हणजे असं आम्ही इमोशनल गिफ्ट वगैरे थांब एक मिनिट. इमोशनल गिफ्ट वगैरे सगळं देऊन झालं. सो मला कळत नव्हतं की ह्याला काय गिफ्ट करायचं. तर मी विचार केला की मेल पर्स्पेक्टिव्हने मी ह्याला काय देऊ शकते. आता आम्ही आलोय पेट्रोल पंपला. उघडलं ना. फुल करा टाकी. पेट्रोल. व्हेरी गुड. तर आपल्याला आता अभी पीछे जाना पड़ेगा. Your vehicle is running on low fuel. भरने Please वाला है तेरे refill. को आज यज्ञ दीदी पेट्रोल देने वाली गाड़ी. गाडीचं पेट्रोल फुल करायचं आज. टाकी फुल करायची. लो फ्यूल म्हणती ती. लो फ्यूल म्हणते ना भाई. आज तेरे को फुल करेंगे. गिफ्ट फॉर यू की गाडी फुल करते आपण. थँक्यू. हॅपी बर्थडे माही. थँक्यू सो मच. धन्यवाद. मंडळ आपला आभारी आहे. असायलाच पाहिजे. हॅपी बर्थडे. यांना सुख दुःखच नाही माझ्या मित्रांना. एकाचं तोंड उघडलं नाही हॅपी बर्थडे. आम्हाला म्हणायचंच ना आम्हाला, आम्ही उद्या म्हणू ना. आता ज्या काय? दिवशी बर्थडे त्या दिवशी आणि हे काय हे रिकामं कौतुक आहे. हे कौतुक आहे. म्हणजे सांगू का उद्या बर्थडे झालं मी परवा लगेच विश करतो पुढच्या हा. बर्थडेचं. संपलं मी विषय. तर 10 दिवस आधीपासून विशच करते. या. अरे माझा तोच प्लॅन होता की सगळंच करायचं तुला. पण तू गाडी टाकलीच ना शोरूमला. नाही तर शोरूमचं बिल दिलं असतं. आणि मला एक गोष्ट सांग. हा बोलतो पेट्रोल गिफ्ट करते म्हणजे गाडी सगळ्यात जवळची आहे ना याचा. सगळ्यात जवळचं कोण आहे तुझा? माणसं अगं बाई बाई. माझ्या जवळचे तोंड बघू इकडे. त्याशिवाय गाडी ठोकली तेव्हा बाहेर जाऊ गाडी बघितलं. मला बघितलं का मी पण ठोकलेली पुढे जाऊन मागे 4 वेळा. गाडीने तो माणूस बघायला गेलो होतो त्याला फटकायचं होतं. नाही त्याच्या नंतर गाडी थांबवली. मला असं वाटलं मला बघेल तर पोरगा खाली उतरून बघतोय. ओ माय गॉड. असं एवढी डॅमेज झाली का? इथे डॅमेज झालं ते नाही सुचलं याला. डॅमेज नव्हतीच गाडी आपली. मला कळलं. मी डॅमेज झालेली त्या दिवशी हे सांगते मी. गागू नकोस. बोल आता. बेसिकली मला तुला हे सांगायचं होतं की भाई एक आदमी को क्या चाहिए होता है? टँक फुल. बाईक असू दे किंवा कार. बरोबर ना शीता? हो की नाही बोल. तुझ्या गर्लफ्रेंडला सांग रे आता तू टँक फुल करायला.
तर मित्रांनो आमच्यात किती मस्ती असेल. म्हणजे ठीक आहे, महेशला मी प्रँक केला वगैरे सगळं झालं, पण त्याला असं झालं की आता मी वांगणीला जाणार. तर वांगणी नाही तर अर्ध्या रस्त्यात तरी. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे. प्लॅन आहे, त्याला माहीतच नाही काय ना. आणि माझा हा पार्टनर, ज्याला मिळून आम्ही सगळं प्लॅन केलं. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू. पाडलं वाटतं नाही काहीतरी. कळलं का याच्यासाठी सेटअपवाला केक न मागवण्याचं रिझन. हा सेटअपवाला केक ठेवलाच नसतं त्याने. खाल्लेत त्याने ऑलरेडी चेरी. माझ्यावरचं प्रेम. मला एक चेरी नाही आवडत. कोणाचं काय तर ह्याचं काय. 2x लावू, 4x लावू. हॅपी बर्थडे टू मी, हॅपी बर्थडे. हा मग अंडा शर्ट घालायला. बर्थडे, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे टू यू. नको नको, ह्या मुलाची एक तर घाण सवय. त्याच्यावरचं ते ब्लॅक फॉरेस्टवरचे सगळे त्याने चेरीज खाऊन घेतलेत आधीच. मे बजरंग बली ब्लेस, मे महादेव जी ब्लेस यू, बाप्पा ब्लेस यू. कोणाला? मला काय, माझा काय संबंध. कापरे तू. तिने आणलाय, छोट्याने आणलाय. नाही त्याने त्या घरी जायच्या प्लॅनिंग मध्ये खूप हेल्प केली. चल का बता वाटतं. नखरे तर एवढे करेल ना. हा ना. मम्मी बद्दल तुम्हाला किती प्रेम आहे हे तुम्हाला सोशल मीडियावर दाखवतो. झालं 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 सुरू, झालं सुरू. नाही मी फिलॉसॉफी नाही झाडत. नाही, इट्स नॉट अबाउट फिलॉसॉफी बट हॅपी बर्थडे डिअर, हॅपी बर्थडे टू यू. कोको पाय ना कशी येऊन बसली तुमच्या जवळ. भाऊकीचं मीटिंग आहे आमचं. आता काय तू मुद्दाम करतोय त्याचा, मुद्दाम करतोय. आणि मी लिटरली सांगते की झूम करायला पैसे होते तर कुठे मीम टाकून दे ना. जाऊ दे त्याच्या नाकाला लागू तू इकडे पाय. मला नको जास्त. तर काहीच बेसिकली महेशचा बर्थडे सेलिब्रेशन तर रात्री केलं, पण दर्शन घ्यायला आम्ही गोंदेश्वर मंदिरात आलेलो. चप्पल पण गरम आहे पायातली, इतकं ऊन आहे इथे. आत्ता जस्ट दर्शन घेतलं. आणि हा आपला बर्थडे बॉय गँग. हॅपी बर्थडे टू मी बोलते. नाही नाही, तो मिरॅकल वाला केक खाण्याचा ह्याचा नाहीये. तो स्वतःच खोलून खायला सुरुवात करेल. त्याचा मॅटर वेगळा आहे जरा. हा बर्थडे बॉय नेहमी असा असा करतो. आता थँक्यू. त्याच्यात कोणाचा झालं आता बर्थडे. सीताचं तसंच आहे थोडं. मित्रांनो मगाशी ढीगभर शॉपिंग केल्यानंतर आम्ही परत आलेलो आहोत ढीगभर शॉपिंग करायला. कारण महेशचं मन नाही भरलं, त्याला अजून घ्यायचं. हेच तर महेशचं एक नंबर. तुला हातात का दिलेलं मी ते. चटणी ऑरेंज कलरची ती पण खूप. कशी टेस्ट सांग ना. तिथे तुला एवढं पुण्य लागणार आहे ना, कारण आम्हाला खूप भूक लागलेली. तू 4 प्रकारचे 4 घेऊन आलो होतो ना. बाकीचे प्रकार कुठे आहे? दोनच आणले. तुमच्याकडे सगळं पार्सल दिले, तुम्ही कोणता दोनच आणले. काढला? त्याने काही 4 प्रकार आणलेले नाहीये प्लीज. तर मित्रांनो पण मला तो गो याचं काय माझं पण टेस्ट झालेला, पण ठीक आहे. ठीक आहे चला असू दे. मित्रांनो विषय असा झालाय
की आम्ही सकाळपासून नाशिकमध्ये ऑलमोस्ट फिरतोय दुपारपासून आणि घरी गेलोच नाही. आमचा बर्थडे बॉय पण जुन्या कपड्यांवरतीच फिरतोय. ढीगभर शॉपिंग केली पण एकही कपडे अजून घालता नाही आले. काहीच खाल्लं नाही. क्षितिज मगाशी मोमोज घेऊन आला पण ते महेशला आवडले नाही. बट आम्हाला जाताना एक कपल दिसला जे गोळा खात चाललेला. महेश आणि माझी हुएवर बट महेश आणि माझी नजर गेली त्या गोळ्यावरती आणि आमचं झालं की खायला पाहिजे आणि पुढे जाऊन आम्हाला तो गोळावाला भेटला. तर आम्ही आता घेतलंय गोळा खाता. हॅपी बर्थडे महेश. महेश मला पार्टी नाही दिलीस. तुम्हाला पार्टी नाही दिलीस. पार्टी अभी नहीं. मग कधी पार्टी बर्थडे के बाद होती है. बर्थडे के दिन थोड़ी पार्टी होती है. बर्थडे के दिन केक कट होता है. लो आता दोन्ही मी पकडायचं आणि मी खायचं काय. म्हणजे तो असं कसं करतोय रे दरवेळी. मित्रांनो आज दिवसभर आम्ही फक्त नाशिकला शॉपिंगसाठी गेलेलो पण दिवसभर शॉपिंग करून आम्ही आता 11 वाजता परत रिटर्न आलोय महेशच्या घरी आणि आता चाललोय परत केक कटिंगला. काय रे महेश. महेश यस. बर्थडे संपायला फक्त 40 मिनिटं बाकी. आय स्वेअर आय एम जस्ट 28 बर्थडे She just controlling her anger. After that, she will opening my kiss. तसं आम्ही आज छान दिसलो बघा. काच खाली घे, काच खाली घे, काच खाली Good night. अरे किती आहेत. 5 सीटर में 1 7 2 3 4 5 6 7 गरीबी की भी सीमा होती है. 5 सीटर गाडी 7 सीटर करण्याची ताकद आहे आपल्यात. बाय गाईज.